बेस्ट पतपेढी निवडणुकीवरून मुंबईतील वातावरण आता तापलेलं आहे। मतदानापूर्वी पैसे वाटप करण्यात आल्याचा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आरोप केलाय। मतदारांना 1000 रुपये देण्यात आल्याचा देशपांडेंचा आरोप आहे। संदीप देशपांडे यांनी एका पाकिटातून 500-500च्या 2 नोटा असे 1000 रुपये सुद्धा काढून दाखवले। देशपांडेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप केलेला आहे। बेस्ट पतपेढी निवडणुकीवरून राजकारण तापलेलं आहे। संदीप देशपांडे यांनी हा आरोप केला। संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत। सरच बेस्टची निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थानं आज मतदान आहे, पण आज सकाळी पहाटेच तुम्ही खऱ्या अर्थानं एक वेगळाच व्हिडिओ केला आणि सांगितलं की ह्या निवडणुकीच्या मतांवर कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह तुम्ही उपस्थित केलं। काय प्रश्नचिन्ह तुम्ही उपस्थित केलं? काल आमचे एक सहकारी आहेत दत्तात्रय बेळणेकर, त्यांच्या घरी संध्याकाळी 5 वाजता या पद्धतीचं पॅम्पलेट आलं आणि त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एन्व्हलप आलं। या एन्व्हलपच्या आतमध्ये 1000 रुपये 500च्या 2 नोटा त्यांनी ठेवलेल्या आहेत। मग तुम्ही अशा पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने राजकारण करून मतदारांना पैशाचं आमिष दाखवून तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? हे बघा, म्हणजे प्रत्येकाच्या एका ठिकाणी प्रत्येकाकडे आलेलं आहे। काही ठिकाणी 500 आलेत, काही ठिकाणी 1000 आलेत। म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण निवडणूक लढवायची आहे का? म्हणजे आधी मतांची चोरी केलीत ती केलीत, आता तुम्ही मतदारांना पैशाचं आमिष दाखवून मला असं वाटतं अतिशय घाणेरड्या पद्धतीचं राजकारण चालू आहे। म्हणजे एका पतपेढीच्या निवडणुकीसाठी तुम्ही ईओडब्ल्यूला आणताय, ईडीला आणताय आणि प्लस पैशाचं आमिष लोकांना दाखवताय। मला असं वाटतं अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि याची तक्रार आम्ही जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे करणार आहोत आणि निश्चितपणे मला असं वाटतं मतदार सुज्ञ आहे, तो अशा गोष्टींना अजिबात बळी पडणार नाही। पण एकीकडे आपण बघितलं प्रसाद लाड मागच्या 2 दिवसांपासून अनेक आरोप लावत आहेत आणि त्यात ही गोष्ट होणं हे कुठे ना कुठे विरोधाभास आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे म्हणजे एका ठिकाणी तुम्ही पैशाचा माज दाखवताय लोकांना की आम्ही पैसे देऊन वाटेल ते विकत घेऊ शकतो, अशा पद्धतीचं मला असं वाटतं राजकारण हे अतिशय खेदजनक आहे। एकंदर पाहिलं गेलं तर ही निवडणूक बेस्टची आहे आणि बेस्टची निवडणूक त्याच प्रमाणात लढली पाहिजे होती। ठाकरे बंधू आता एकत्र आले दिसतात, हे कुठे ना कुठे ही भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे वेगळे स्टेप्स घेण्यात त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून अशा पद्धतीचं आमिष दाखवलं जात आहे। बाकी याच्यात कुठलीच गोष्ट नाहीये। त्यांना माहिती आहे आपण हरणार आहोत म्हणून अशा पद्धतीचे पैशाचं वाटप चालू आहे आणि खुलेआम चालू आहे। घरोघरी जाऊन असे एन्व्हलप आणि पॅम्पलेट दिली जात आहेत। शिकांसोबत श्रेया सावंत, पुढार न्यूज, मुंबई। संदीप देशपांडेंना संजय राऊत नावाचा चावला असेल, त्यामुळे जे बुधवारी अपेक्षित होतं राऊतांकडनं की पैसे वाटले, बूथ कॅप्चर केले, प्रसाद लाड धनाढ्य आहे आणि 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 हे आता देशपांडे अगोदरच बोलायला लागले। ही शिवसेना मनसेची स्टाईल आहे। निवडणूक हरणार कळलं की सांगायचं की आमच्याकडे बूथ कॅप्चरिंग झालं, पैसे वाटले, हे केलं ते केलं, विरोधात गेलं, सरकार विरोधात गेलं, पोलीस स्टेशनला गेले, गुन्हा दाखल केला। या स्टोऱ्या तुम्हाला पुढचे 7 दिवस ऐकायला मिळतात।